भारतीय क्रिकेट संघ जिंकला. भारत देश जिंकला. आपण कधी जिंकणार? आपण? आपण म्हणजे तुम्ही. आपण म्हणजे आम्ही. आपण म्हणजे तू. आपण म्हणजे मी. आपण कधी जिंकणार? की असंच भारताचा तिरंगा ध्वज हातात घेऊन विचित्रपणे, विक्षिप्त प्रकारे रस्त्यावर इकडून-तिकडे सैरावैरा, कोणाला त्रास होतो याचा विचार न करता असंच पळत राहणार? आपण कधी जिंकणार? जिंकले म्हणजे नियम धाब्यावर बसवता येतात? म्हणजे गाड्या उलट्या चालवता येतात? कोणाच्या जीवावर बेतेल असं वागता येतं? मान्य आहे, आनंद साजरा करावा, पण असं विक्षिप्त प्रकारे अवेळी जागता येतं? या प्रश्नांची उत्तरं नक्की कोण देणार? आपला भारत संघ जिंकला, आपला भारत देश जिंकला. आपण जिंकलो, पण आपण कधी जिंकणार? तुम्ही म्हणाल, कंप्लेंट करतोय. सोल्युशन काय? अरे, सभामंडपं आहेत, मोठमोठी कार्यालयं आहेत, बगीचे आहेत, पटांगण आहेत. त्याचा वापर करा. सोहळे साजरे करा, पण आनंदासाठी. खरा आनंद कोणाला तरी काहीतरी देण्यात आहे. आणि आज आपल्या भारताचा, आपल्या देशाचा, आपल्या हिंदुस्थानचा हा जो आनंद आहे, तो एकमेकाला चांगलं काहीतरी देऊन साजरा करा. स्वतःच्या विक्षिप्त, किळसवाण्या आनंदासाठी दुसऱ्याच्या आनंदावर, दुसऱ्याच्या सुखावर विरजण घालू नका. ही एक कळकळीची विनंती, एक हिंदुस्थानी म्हणून, एक भारतीय सुजाण नागरिक म्हणून. आनंद जसा तुम्हालाही आहे, मलाही आहे, आपल्या सर्वांना आहे. आनंद द्विगुणित करूया चांगल्या अर्थानं. तरच आपल्या संघाने जे कष्ट घेतले आहेत, त्याची ती खरी पोचपावती ठरेल. चला, एकत्र येऊया चांगल्या अर्थानं, कोणाला त्रास न देता, आणि म्हणूयात भारत माता की जय. वंदे मातरम. भारतीय क्रिकेट संघ जिंकला. भारत देश जिंकला. आपण कधी जिंकणार?